नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार, तर जारी झाले परिपत्रक. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. निवृत्ती वेतन वाढीबाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे. मात्र आतापर्यंत वाढीव निवृत्ती वेतनाचा हिशोब कसा आणि किती होणार याबाबत मात्र अजूनही पेन्शनधारकांमध्ये मोठा संभ्रम दिसून येत आहे. सरकारने आता 6.2 कोटीपेक्षा जास्त EPFOच्या ग्राहकांसाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे. EPFOकडून अधिक पेन्शनच्या थकबाकीच्या मोजणीबाबत एक परिपत्रकही जारी करण्यात आलेले आहे. जारी केलेल्या परिपत्रकामध्ये EPF सदस्यांना जास्त पेन्शनचा पर्याय कसा मिळेल आणि आणखी किती पैसे जमा केले जातील हे सांगण्यात आलेले आहे. EPFOच्या मते आता EPS शिल्लकची गणना प्रत्येक महिन्याच्या आधारावर केली जाणार आहे. मूळ वेतनातील थकबाकीची गणना ज्या दिवसापासून मूळ वेतन हे 15,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त होईल त्या दिवसापासून आता केली जाणार आहे. तसेच नियोक्त्याला पेन्शनधारकांच्या मूळ वेतनाच्या 8.33% भरावे लागणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 15,000 रुपयाहून अधिक असेल तर नियोक्त्याला 1 सप्टेंबर 2014 पासून 1.16% वेगळे योगदान आता द्यावे लागणार आहे. 8.33% आणि 1.16% योगदान हे पेन्शन फंडातील रकमेच्या तुलनेमध्ये आता समायोजित करावे लागणार आहे. कर्मचाऱ्याने EPFमध्ये जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजही देण्यात येते. हे व्याज EPF योजना 1952 अंतर्गत पेन्शनधारकांना मिळेल. जास्त दर जाहीर केल्यास त्यांच्यावर हा निर्णय लागू होणार आहे. कर्मचारी पेन्शन योजना 95 म्हणजेच EPS 95 16 नोव्हेंबर 1995 रोजी लागू करण्यात आली. 1 सप्टेंबर 2014च्या अगोदर EPS खात्यामध्ये अधिकाधिक योगदानासाठी 5,000 रुपयांची मर्यादा होती. त्यानंतर ही मर्यादा वाढवून 15,000 रुपये करण्यात आली आहे. पेन्शनच्या मोजणीसाठी आता लवकरच आणखी एक नवीन परिपत्रक जारी करणार आहेत. EPFOच्या अधिकाऱ्याने सांगितले की शिल्लक आणि पेन्शनची गणना करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.